विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण बी ए द्वितीय वर्ष मराठी आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी मागील काही तासिकेपासून अभ्यासत आहोत. या तासिकेमध्येही आपण व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या कादंबरीच्या माध्यमातून मानदेश परिसरातील एक गाव आहे ज्याला त्यांनी बनगरवाडी हे नाव दिलेलं आहे. या बनगरवाडीचं संपूर्ण समाज जीवन आपल्या या कादंबरीच्या माध्यमातून चित्रित केलेलं आहे. बनगरवाडी ही धनगर वस्ती असलेलं गाव आहे आणि इथे जो मेंढपाळ बांधव आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जी काही थोडीशी शेती असेल ती शेती आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे असलेली जी मेंढरं आहेत त्या मेंढऱ्याला चारण्यासाठी घेऊन जाणे, त्यांचा सांभाळ करणे, संवर्धन करणे हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे, उदरनिर्वाहाचं साधन आहे. अशा या बनगरवाडी गावामध्ये राजाराम मास्तर शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी येतात. राजाराम मास्तराच्या माध्यमातून व्यंकटेश माडगूळकर हा संपूर्ण परिसर वर्णन करताना दिसून येतात. इथे आल्यानंतर राजाराम मास्तरांना जे काही अनुभव आलेले आहेत त्याची चर्चा आपण यापूर्वीच्या तासिकेमधून केलेलीच आहे. एकंदरीत राजाराम मास्तर यांनीही इथून पुढे 3 वर्ष सरकारी नियमानुसार किंवा शासनाच्या आदेशानुसार 3 वर्ष त्यांना या गावातच शिक्षक म्हणून कार्य करावं लागणार आहे. परिस्थिती कशी असो पण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे त्यांचं प्राथमिक कर्तव्य आहे आणि तोच उद्देश मनामध्ये ठेवून ते प्रयत्न करताना दिसून येतात. धनगर वस्ती असणारं गाव, या गावातील व्यक्ती, या गावामध्ये असणारी लहान लहान मुले जे शाळेमध्ये येऊ शकतात अशा मुलांचा शोध घेणे आणि त्यांना शिक्षण देणे हे त्यांचं प्राथमिक कर्तव्य आहे. गावकऱ्याशी संबंध तयार करणे हाही एक त्यांच्यासमोर उद्देश असलेला दिसून येतो आणि तोच भाग व्यंकटेश माडगूळकर यांनी पुढे वर्णन केलेला दिसून येतो. त्यांनी ते असं म्हटलेलं आहे आणि राजाराम मास्तर देखील त्या पद्धतीनेच आपली मानसिकता करून घेताना दिसतात. आता इथून पुढे 3 वर्ष माझे गाव हेच होते. राजाराम मास्तर हे विभूतवाडीचे आहेत. तिथून बनगरवाडी या ठिकाणी ते रुजू होत आहेत आणि आता इथे आल्यानंतर 3 वर्ष काही बदली होणार नाही म्हणून आपण आहे त्या परिस्थितीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने काय करता येऊ शकेल याचा विचार त्यांनी केलेला आहे आणि इथून पुढे 3 वर्ष आपण या गावीच राहणार आहोत. आपलं कर्तव्य या ठिकाणी पार पाडावं लागणार आहे हा विचार मनामध्ये घेऊन त्यांनीही पुढे काय काय करता येईल याची एक थोडक्यात विचारसरणी तयार केलेली आहे. काय काय करता येऊ शकेल अशी मानसिकता त्यांनी केलेली आहे. त्यातील प्राथमिक कामे काय काय आहेत याचा विचार त्यांनी केलेला दिसून येतो. आता इथून पुढे 3 वर्ष माझे गाव हेच होते. इथेच मला राहायचे होते. या मंडळीत मिसळायचे होते. आता ही धनगर वस्ती आहे, धनगर बांधव आहेत. आपण सुरुवातीला जरी पाहिलं तरी ते काही सधन वस्ती नाही. आजूबाजूला डोंगराळ भाग आहे,
पाण्याची कमतरता आहे, शाळेची जी इमारत आहे ती शाळेची इमारत तेवढी काही सुव्यवस्थित नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये काय सुधारणा करता येऊ शकेल आणि ते करणारच आहेत, कारण जे काही अधिक चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न राजाराम मास्तर या ठिकाणी करताना दिसून येतात. जेव्हा आपण पुढील काही भाग पाहू त्यामधून आपल्या निश्चितपणे हे लक्षात येऊ शकतं. म्हणून आता राजाराम मास्तरांना आतापर्यंत ज्या काही प्रमुख व्यक्ती भेटलेल्या आहेत त्यामध्ये गावचे कारभारी जे आहेत हे अतिशय प्रेमळ स्वरूपाचे असल्याचं त्यांच्या लक्षात आलेले आहे. म्हणून आता या मंडळीसोबत आपणास मिसळून राहायचं आहे, त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे, त्यांचे प्रेम मिळवायचं आहे, सहानुभूती मिळवायची आहे, आपुलकीने त्यांच्याशी वागायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपण शिक्षक आहोत म्हणून या गावामध्ये आल्यानंतर आपलं नावही झालं पाहिजे. या गावासाठी आपण काय करू शकतो, काय केलं पाहिजे आणि 3 वर्षानंतर देखील हे सर्व राजाराम मास्तरांनी केलेलं आहे असा एक कायमचा ठसा चांगल्या कामाचा या बनगरवाडी या गावाला आपण देऊन जाऊ असा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. एक प्रामाणिक प्रयत्न ते येथे करताना दिसून येतात आणि त्याच्याविषयीचीच विचारसरणी, त्याच्याविषयीची तयारी ते या ठिकाणी करत आहे. म्हणून या मंडळीत मिसळायचं आहे, त्यांचा विश्वास, प्रेम मिळवायचं आहे आणि विशेष म्हणजे आपली प्रतिष्ठाही त्या ठिकाणी चांगली राहील याचीही काळजी घ्यायची आहे. आणि हे सारं करता करता उखरून उकिरडा झालेली चिमण्यांच्या विष्ठेने आणि चिलटांच्या वासाने भरलेली ती शाळा नावारूपायला आणायची आहे. आपण पाहिलं, मी वर्णनही केलेलं आहे की ही शाळा जी आहे ती काही आता तेवढी सुव्यवस्थित जागा नाही, पण आहे ती जी जागा आहे त्याचं वर्णनही या ठिकाणी केलेलं आहे की ती उखडून उकिरडा झालेली आहे, म्हणजे घाण कचरा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. चिमण्याने आपली घरटे बांधलेली होती, त्यांची विष्ठा देखील त्याच ठिकाणी आहे आणि सर्वत्र एक घाणीचं साम्राज्य थोडक्यात त्या शाळेमध्ये दिसून येत आहे. म्हणून सुरुवातीला ज्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना घेऊन ज्ञानदानाचं कार्य करणार आहोत ती शाळा सर्वप्रथम आपण स्वच्छ केली पाहिजे. हे सर्वात प्राथमिक काम त्यांच्या नजरेस दिसून आलेलं आहे आणि हे सर्व गावकऱ्यांच्याच मदतीने होऊ शकतं, आपल्या एकट्याचं हे काही काम नाही. म्हणून त्यांनी जे मनामध्ये बोलून दाखवलेली भावना आहे की त्यांचं प्रेम मिळवायचं आहे, गावकऱ्यांचा विश्वास निर्माण करायचा आहे आणि आपली स्वतःची प्रतिष्ठाही तयार करायची आहे आणि त्याच दृष्टीने ते प्रयत्न करतात. म्हणून सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे शाळा या ठिकाणी जी जागा आहे ती सुव्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. हे प्राथमिक कार्य त्यांच्या नजरेस दिसून आलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी जमवायचे आहेत, कारण बनगरवाडी या शाळेमध्ये जी धनगर बांधवांची मुलं आहेत ते आपल्या आईवडिलांसोबत शेतामध्ये मेंढराच्या मागे जाताना दिसून येतात. अशी काही जी मुलं आहेत ते शाळेमध्ये येऊ शकतात. अशा मुलांना आता एकत्र करण्याचं कामही त्या ठिकाणी आहे. त्यांना शाळेविषयीची गोडी निर्माण करायची आहे आणि हे काम आपणास निश्चितपणे करायचं आहे असा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि हळूहळू त्या दिशेने ते काम करण्यासाठी सुरुवात करताना दिसून येतात. विद्यार्थी मित्रहो, राजाराम मास्तरांनी या ठिकाणी आणखीन कशा स्वरूपाचं कार्य केलेलं आहे, त्यासाठी त्यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घ्यावी लागली याचाही विचार आपण करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.